फ्रेंडशिप का मतलब मुझे लगता है कि एक दूसरे की केअर करना और एक दूसरे को हमेशा सपोर्ट करना. कधी आम्ही मित्र असे नाही, आम्ही सगळे सर्वजण सख्या भावासारख्या राहतो. जेव्हा माझा खूप कठीण काळ होता त्यावेळी मला असं मी खूप खचलेले होते, तेव्हा मला मित्रांनी आणि मैत्रिणींनी माझ्या परत उभं राहायला ताकद दिली. पण मैत्री आपल्या घरात कुटुंबात सुद्धा होत असते. आई वडिलांशी, बहिणीशी, आजीशी, हे जी नाती असतात ना ती आपली असतात, जवळची असतात. आता आम्ही एकदम घट्ट मैत्रिणी आहोत. म्हणजे आमच्यात वाद पण होणार नाही एवढे चांगल्या मैत्रिणी आहोत. मैत्री म्हणजे जीवाला जीव देणं, एखादं संकट आलं तर त्याला मदत करणं. पण आत्ताची मैत्री अशी आहे की फक्त कामापुरती. एक सुखादुःखाच्या टायमिंगला खरं तर गरज असतं ती म्हणजे आपण एका मैत्रिणीची. तर ती मैत्रीण मी माझ्या स्वतः आईमध्ये बघते. लास्ट बेंचर्सची आमची सगळी टीम होती आणि म्हणजे ते दिवसच वेगळे होते. त्या दिवसांबद्दल आता आठवले तरी डोळ्यात कधी कधी पाणी येतं. नमस्कार, मी अनुजा कुडतरकर. कोकण 7 लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कवी अनंत राऊत यांच्या या ओळी मनाला अक्षरशः भिडतात आणि आपल्या आयुष्यातील मैत्रीची आठवण करून देतात. आपल्या आयुष्यात मैत्रीचं नातं खास असतं. सुखासोबतच दुःखामध्ये जे खंबीरपणे साथ देतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात आणि आत्मविश्वास देतात, तेच आपले खरे मित्र असतात. आज राज्यासह देशभरात मैत्री दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या तरुणाईला मैत्रीविषयी काय वाटतंय, तसेच इतर सर्वांनाच मैत्रीविषयीची त्यांची व्याख्या काय आहे ते आज आम्ही जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया. आता आपल्यासोबत कॉलेजमधील काही युवक आहेत. मैत्री दिनानिमित्त आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मला सांग, तुझा खास मित्र कोण आहे आणि का? ओमकार पवार आणि हा प्रणव सावंत. पण खास काय? खास कारण ते प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतात. म्हणजे काय जरा मदत लागली तर काय, म्हणजे शालेयच मदत नाही, दुसरी पण काही मदत लागली तर ते मला प्रत्येक वेळी साथ देतात आणि माझ्यासोबत असतात. ते नेहमी कुठे जायचं असेल तर ते असतात माझ्यासोबत. आणि परत असे म्हणजे काही झालं विषय शाळेत की सरांनी ओरडले का ते सुद्धा माझ्यासोबत उभे असतात. भलेही त्यांचा अभ्यास पूर्ण असला तरी ते पण माझ्यासोबत उभे असतात आणि एकसाथ मार खातात सरांचे आणि एकसाथ मस्ती करे झाले. आता तो दुसऱ्या कॉलेजला आहे, हा पण दुसऱ्या कॉलेजला आहे, मी पण दुसऱ्या कॉलेजला आहे. पण हा खास मित्र खास असतात. तू म्हणतोस तुझ्यासाठी ते खास आहेत, पण तुझ्या त्या मित्राने तुझ्यासाठी अशी कोणती गोष्ट केली आहे जी तुला एकदम खास वाटली तुझ्या लाईफमध्ये? एकदा विषय असा झाला की माझा पूर्ण होता अभ्यास मराठीचा. सर आमचे खूप कडक होते, त्याने उभं केलं ज्यांचं पूर्ण नाही केलं. मी एकटाच होतो उभा. मग तेव्हा माझे मित्र होते हे दोघे, ते पण उभे राहिले. ते बोलले आम्ही पण त्याच्यासोबत मार खाणार. आणि सरांनी आम्हाला तिघांनाही मारल्यानंतर आणि नंतर काय नाही, तिघे जो उभे असल्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही एवढं. माझ्यासोबत होते उभे असे, म्हणजे मदतीला होते. काही वेळा मैत्रीमध्ये भांडण होतं, तेव्हा सर्वात प्रथम सॉरी कोण? आमच्यात भांडण असं नेमकं होत नाही. समज झालं भांडण तर भांडण झालं तरी एकत्रच फिरतो, एकत्र जातो. भले आम्ही एक समोरशी बोललो नाही तरी एकत्र फिरतो. पण असा एखादा असतो जो पहिला मनवायला जातो, त्याच्यातला तू आहे? मनवायला असं एक्झॅक्टली कोण जात नाही. कधी कधी तो जातो, कधी कधी मी, कधी कधी हा. शक्यतो भांडणं जास्त होत नाही. झाली क्वचित तर ते मनवायचं काय प्रयत्न, म्हणजे आमच्या दोघांचं झालं ओमकारताने माझं, तर हा दोघांना समजवतो. ओमकारताने ह्याचं झालं तर मी समजवतो. असं म्हणजे तुझ्या मित्राचं म्हणजे एका शब्दात वर्णन करायचं झालं तर तू त्या मित्राचं काय वर्णन करशील? म्हणजे तो कसा आहे एका शब्दात? फक्त एकच शब्द सांग, म्हणजे तो कसा आहे नेमका? महाभारतातला कर्ण सोबत असतो असा. आपकी बेस्ट फ्रेंड कौन है और क्यों है वो? मेरे बेस्ट फ्रेंड मेरे हस्बैंड ही हैं. वी वर फ्रेंड्स एक्चुअली फ्रॉम द ईयर 2017 एंड आफ्टर friendship for 3 to 4 years we got married. So he is my best friend, he is my friend and companion, everything. मैं उनके साथ ही अपनी सारी बातें भी शेयर करती हूँ. अपने हम सेलिब्रेशंस भी कुछ करते तो हम साथ में करते हैं. और अगर मैं किसी वजह से परेशान हूँ, वर्क की वजह से या किसी भी वजह से, तो मैं हमेशा उनके साथ सब कुछ शेयर करती हूँ. तो ही इज़ माई बेस्ट फ्रेंड एक्चुअली. फ्रेंडशिप का असली मतलब क्या है, आप बता सकती हो?
फ्रेंडशिप का मतलब मुझे लगता है कि एक दूसरे की केयर करना और एक दूसरे को हमेशा सपोर्ट करना, रिगार्डलेस कि आप हमें साथ में हैं या नहीं है। फ्रेंडशिप दूर रह के भी निभाई जा सकती है, क्योंकि मेरे भी कुछ फ्रेंड्स हैं और भी हम रोज़ बात नहीं करते, रोज़ हम टेक्स्ट पे या चैट पे नहीं बात करते, लेकिन हम अभी भी कांटेक्ट में हैं, क्योंकि हमें बस इतना है कि वो खुश है और अपने लाइफ में अच्छा कर रहा है, तो दैट इज़ इनफ। बट हाँ, कभी भी किसी को ज़रूरत पड़ेगी तो हम डेफिनेटली एक दूसरे के साथ में ज़रूर आएंगे और उनकी हेल्प करेंगे। तुमचं नाव सांगा. माझं नाव दुर्वेश दीपक गावडे. तुमचा सर्वात जिवलग असा मित्र कोण आहे आणि का? जिवलग असे आहेत, दोघे तिघजण मित्र आहेत. का म्हणजे कारण आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. कधी आम्ही मित्र असे नाही, आम्ही सगळे सर्वजण सख्या भावासारखे राहतो अजूनपर्यंत. पण मित्र असा कधी हेच नाही केला आम्ही भाऊच म्हणून आम्ही हे करतो. हो. पण आता म्हणजे सगळेजण दुरावत चालले आहेत, मग तुम्हाला त्यांच्याशी फोनवर गप्पा मारायला फक्त आवडतात की प्रत्यक्ष त्यांच्याशी वेळ घालवायला आवडतो मित्रांशी? फोनवर बोलण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्षात भेटून मजा करण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट वाटतो. हो. आम्ही फोनवर असे जास्त बोलतच नाही कधी. आहेत सगळे मित्र हे जिवलगच आहेत, पण फोनवर आम्ही कमी बोलतो. हो. अशी कोणती सहल आयोजित केली होती का आणि तिथले किस्से काय आहेत तुमचे मित्रांसोबतचे? आम्ही सहल आयोजित केलेली, पण एकही सहल कधी सक्सेस झालीच नाही आमची. कशा ना कशा कारणावरनं सहल आमची कॅन्सलच झाली, कधी झालीच नाही सक्सेस. तुमच्या आयुष्यात मित्रमैत्रिणींनी तुमच्यासाठी केलेली अशी खास गोष्ट कोणती आहे जी तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पण विसरू शकत नाही? असा एखादा अविस्मरणीय क्षण सांगू शकाल का? तर माझ्या आयुष्यात असे बरेच मित्रमैत्रिणी आले आणि त्यांनी खूप केलं आहे. म्हणजे जेव्हा माझा खूप कठीण काळ होता त्यावेळी मला असं मी खूप खचलेले होते, तेव्हा मला मित्रांनी आणि मैत्रिणींनी माझ्या परत उभं राहायला ताकद दिली आहे आणि खूप म्हणजे ते विसरू शकत नाही, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे आहे असं मी म्हणू शकते. भरपूर असे प्रसंग आलेत. असा नेमका प्रसंग आपण मित्रमैत्रिणींचा लक्षात ठेवत नाही, कधी कधी आपण हे पण होतो, विसरूनही जातो, कारण आपण त्यांना खूप कॅज्युअल घेतो. पण त्यांच्यामुळे आपण खूप शिकतो आणि शिकता शिकता आपण मस्तीसुद्धा करतो. मग असा एक कुठला प्रसंग माझ्या आठवणीत नाही आहे, कारण आपण जी मैत्री असते त्यात हे सगळं गृहीत धरून चालतो की आपलं आहे आणि आपण त्यांना सगळंच शेअर करून टाकतो. त्याच्यामुळे असं काही एक क्षण नाही आहे, पण खूप आहे जे आत्ता बाहेर कदाचित येणार नाही, पण जे काही होतं, ज्या कठीण प्रसंगातून मी बाहेर आले तर त्यात त्यांची खूप साथ होती. काळ पुढे जात राहतो पण आपण मात्र मागेच राहतो. कॉलेजचे दिवस आपल्याला सतत आठवत राहतात. तुमच्या आयुष्यातील कॉलेजचे दिवस काय होते? म्हणजे काय असे किस्से आहेत जे तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत? म्हणजे आम्ही कॉलेज बंक करून किनाऱ्यावर जायचो, मजा मस्ती करायचो. मला आठवतं आहे की आमचा 5 जणींचा ग्रुप होता आणि आम्ही शेवटच्या वर्षाला कधी कॉलेजमध्ये 2-3 तास बसलो असो आणि त्याच्यानंतर आम्ही फिरायला जायचो. मग त्याच्यातलं असं होतं की 2 मुलींची नावं फक्त ब्लॅकलिस्टमध्ये लागली आणि दोघींची लागली नाहीत, पण ती जी लोकं होती ती आमच्याचबरोबर फिरायची. मग ते आम्हाला जरा फनी वाटलं की अरे ही तर आमच्याचबरोबर फिरत होती, मग असं काय झालं. पण आमची मैत्री अशी होती की आम्ही रोज फिरायचो, पण आम्हाला केटी वगैरे असं कधी लागलं नव्हतं. त्याच्यामुळे जे शिक्षक होते ते सुद्धा आम्हाला जे फ्री सोडायचे की ते करतील म्हणून. तुम्ही आता कॉलेज बंक करत होता, हे तुमच्या घरच्यांना कधी कळलं आहे? ते आत्ता कळलं आहे, म्हणजे जे झाल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर आत्ता जेव्हा मी त्या ठिकाणी परत जाते माझ्या फॅमिलीसोबत, तेव्हा मी त्यांना सांगते की आम्ही इकडे आलेलो कॉलेजमध्ये असताना, जेव्हा लायसन्ससुद्धा नव्हतं आमच्याकडे तेव्हा आम्ही इकडे येऊन गेलो. तर आत्ता हळूहळू किस्से उघडायला लागलेत. आज मैत्री दिन आहे. एखाद्या तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही काय संदेश द्याल? हाच संदेश देईन की खूप मोठं व्हावं त्यांनी आणि असंच आपली मैत्री शेवटपर्यंत टिकवून ठेवावी आणि खूप छान, म्हणजे आमचा जो बॉन्डिंग आहे तो कुठचाही प्रसंग येऊ दे किंवा वाईट असू दे चांगला असू दे, तर त्या ह्याच्यात त्यांनी ते शेअर करून ती मैत्री पुढे कायम ठेवावी. सर्वप्रथम तुझं नाव सांग. माझे नाव सुप्रिया राऊळ. आज मैत्री दिवस आहे. प्रत्येकासाठी हा दिवस खूप खास असतो.
तुझ्या मते मैत्रीची खरी व्याख्या काय आहे? मैत्री, आपण ना शाळेत जातो ना तर आपण मैत्री करतो मैत्रिणींशी, हातात हात घेतो आणि ती मैत्री पक्की करतो. आणि मैत्रीची व्याख्या सांगायला गेलं ना तर त्याची व्याख्या खूप मोठी आहे. आपण ना किती शब्द बोलले ना तरी ती शब्दात मैत्री मांडता येत नाही अशी मैत्री असते. जिवलग, प्रेमाची ओढ लावणारी आणि मनात एक वेगळी आपुलकी निर्माण करणारी मैत्री असते. आपण मैत्री म्हणतो शाळेतच होते, पण मैत्री आपल्या घरात कुटुंबात सुद्धा होत असते. आईवडिलांशी, बहिणीशी, आजीशी. हे जी नाती असतात ना ती आपली असतात, जवळची असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं आपलं एक फ्री असतं की आपण बोलू शकतो की मैत्रीसारखं आपण त्यांच्याशी व्यवहार ठेवतो. पण शाळेत गेल्यानंतर ना आपण मैत्रिणीशी बोलतो, कारण शाळा कशी पूर्ण दिवसाची असते आणि त्या काळात ना म्हणजे त्या कालावधीत आपल्याला त्यांच्याशी तो वेळ घालवायचा असतो. आणि त्यामुळे आपण मैत्री ही शाळेत, घरात किंवा आपण म्हणजे शिक्षकांशी पण मैत्री करू शकतो. कारण आपण शाळेत गेल्यानंतर आपल्या शिक्षकांशी पण आपली ओळख होते. म्हणजे ते नातं ना मैत्रीचं हे वेगळंच असतं. काल गुरुपौर्णिमा झाली, आपण गुरूंना शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छा एक मैत्रीपूर्वक असतात. किंवा एखाद्या मैत्रीला असं नाव आहे की जिवलग, जीवाबाईची जोडणारी मैत्री. जसं की म्हणतो आपण एखाद्याशी मैत्री झाली ना आणि आपण दुरावलो गेलो ना तरी आपल्याला वाईट वाटतं, अरे जोडलेली मैत्री एका क्षणात कशी का विस्कळीत झाली. पण मैत्री ही खूप मोठी असते. आजच्या काळात मैत्री दुरावत चालली आहे. मैत्री टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? कारण आताचा जो युग आहे ना तो तंत्रज्ञानाचा आहे. तंत्रज्ञानामुळे ना बऱ्याच सुविधा झाल्या. इंटरनेटचा वापर करून मुलं करायला लागले, लहानापासून मोठ्यांपर्यंत. त्यामुळे मैत्रीमधले ना जे संवाद असायचे, प्रत्यक्ष ते संवाद असायचा ना ते दुरावले गेले. आणि पूर्वीच्या काळी कसं आपण संवाद साधायचो, मैत्रीण जरी शाळेत नाही आली ना तरी तिच्या घरी जाऊन चौकशी करायचो. पण आता मोबाईल झाला सोयीस्कर. आता तर म्हणे लांब जरी असला माणूस ना तरी त्याला आपण इंटरनेटच्या सहाय्याने संवाद साधू शकतो. कारण आपण ना आता बघा मैत्री दुरावत चालली असं म्हटलं जातं. पण आता बघा एखादा मुलगा अमेरिकेला जॉबसाठी गेला आणि कायम तिथे स्थिर झाला आणि तो आईवडिलांना संपर्क हा इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलशी तो संवाद साधू शकतो. त्यामुळे तो त्याचा प्रवास हा घराकडे येण्याचा जरा दुरावला गेला. त्यामुळे आईवडिलांशी सुद्धा मैत्री तुटत गेली. कारण म्हणतात ना दुरावा. आणि म्हणते इंटरनेट बरोबर आहे, पण जो आपल्याला कमी प्रमाणात इंटरनेटचा वापर केला पाहिजे आणि एकमेकांशी संवाद हा प्रत्यक्षरित्या केला पाहिजे, तर ही मैत्रीचं नातं टिकून राहील. पूर्वी वाचन होतं, मुलं पुस्तकं वाचायची लायब्ररीत जाऊन. आता त्यामुळे एकत्र ग्रुप यायचा, मुलींचा म्हणा मुलांचा म्हणा. त्यामुळे मैत्री कशी एकमेकांना जोडली गेलेली जायची. मैत्रीची एक साखळी होती, ती साखळी एकमेकांना जोडली गेलेली जायची. त्यामुळे मैत्री टिकून होती. पण आता तर मोबाईलवर सगळं अवेलेबल आहे, फक्त सर्च केलं ना की सगळं डाउनलोड होतं. पण आता ते कुठेतरी ना कमी होत चालले आहे. त्यामुळे मैत्री दुरावत चालली आहे. पण मैत्रीला एकत्र आणण्यासाठी आपण सगळ्यांनी संवाद साधला पाहिजे एकत्र येऊन. आज दोन आपल्या सोबत अशा मैत्रिणी आहेत ज्यांची मैत्री काही दिवसांपूर्वी जुळली किंवा काही वर्षांपूर्वी जुळली असं म्हणावं लागेल. त्याच तळ्याच्या काठावर गप्पा मारायला बसलेले आहेत. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल, तुमची मैत्री केव्हा झाली आणि तो काय प्रसंग? आमची मैत्री 5 वर्षापूर्वी झाली. 5 वर्षापूर्वीपासून आहे. आता आम्ही एकदम घट्ट मैत्रिणी आहोत. म्हणजे आमच्यात वाद पण होणार नाही एवढे चांगल्या मैत्रिणी आहोत. हो, काय नाही का आमच्या म्हणजे एकमेकांना एक गोष्टी सांगतो, प्रसंगाच्या सगळ्या सांगतो. आणि आम्हाला बरं वाटतं. मला तर खूप बरं वाटतं या मिळाल्या म्हणून. मग तुम्ही अशाच तळ्याच्या काठावर येता का बसायला? रोज येतो, रोज इथे येतो 12:30 वाजता. मग काय अशा गप्पा होतात तुमच्या? अशा म्हणजे घरातले काहीतरी घरातले. हिची नाही, मी सुनेच्या काहीतरी म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगते, हिचं काहीतरी मी ऐकून घेते. मी दोघी एकमेकांना साथ अशी करतो. मी आपल्या घरात आमच्या काय म्हणजे दोघी एकमेकांना सांभाळून घेतो.
मैत्री दुरावत चालली आहे. ह्या काळात मैत्री दुरावलेली मैत्री जवळ येण्यासाठी काय असं केलं पाहिजे? एकमेकाशी कशी काय असं बोलल्या तर ते आपण सांभाळून घ्यायला पाहिजे. एकमेकाच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हायला पाहिजे. असं आहे. आणि काय आजची तरुण पिढी खरी मैत्री ओळखताना कुठेतरी गफलत होते त्यांच्यात. मग तुम्ही त्या तरुणाईला काय संदेश द्याल की खरी मैत्री म्हणजे नेमकं काय? खरी मैत्री म्हणजे कशी एकमेकांच्या गोष्टी ओळखल्या पाहिजे, एकमेकाचं सुखदुःख बघायला पाहिजे आणि कसे त्यांच्या गोष्टी काय आहेत आपल्या काय आहेत एकमेकां म्हणजे ती घट्ट मैत्रीच पाहिजे. वाईट मार्गाला जायचं नाही. चांगलेच गुण हे दाखायचे. पण आताची पिढी कशी हे नाही वाटत नाही. एक दिवस म्हणून 2 दिवस झाले की नंतर हे करतात. मग आमची मैत्री कायम टिकून राहणार अशी मला आशा आहे. हो. काय संदेश द्याल मैत्री दिनी तुमच्या मैत्रिणींना? अशीच आमची मैत्री राहू दे एवढं मी सांगेन. तुम्ही काय सांगाल का? माझं काय आता मी आता जास्त म्हणजे हिच्यापेक्षा माझं वय जास्त आहे. जोपर्यंत मी इकडे कामाला येणार तोपर्यंत ही माझी मैत्री टिकूनच राहणार. कायम टिकून राहणार, पण एकमेकाला भेटणार. मी तिच्या घरी जाते विते सुट्टीच्या दिवशी. आम्हाला 2 दिवस सुट्टी होते ना. म्हणजे आता काय सण वगैरे असं जाते. म्हणजे घट्टच मैत्री आहे आमची. पण पहिला प्रसंग तुम्ही सांगितलाच नाही की तुमचे काय असा प्रसंग होता ज्याने तुम्ही जवळ आलात? पहिली भेट काय होती, कुठे होती? आम्ही हॉटेलात कामाला जातो. मग ह्या कसे 2 दिवस झाले हे काहीतरी असे उलट सांगायच्या काहीतरी. तरी मी हे केलं नाही, पण चांगल्याच सांगायच्या. चांगली गोष्ट सांगायची. आणि अजून 1 दिवस राहिले ना तरी मला खूप आठवण येते. तर दिवस सर बघितल्याशिवाय ती चैनच पडत नाही. यांना बघितल्याशिवाय. आणि मी काल आली नाही तर पण मग मी तिथून बघणार मी येते की नाही. आणि मी वाट बघून इथेच थांबणार. आणि नंतर आम्ही कोण तिकडे बोललं तरी चालेल पण आम्ही 5 मिनटं इथे बसणार. एवढं आम्ही दोघींना सांगूनच येतो. मी 10ला बाहेर पडते, ही 12 वाजता बाहेर पडते. समजलं. मी 12:05 झाले की बाहेर पडते, ही 12 वाजता बाहेर पडते. मी दोघं आम्ही एकत्र इकडे येऊन एकमेकांना भेटतो. खूप आम्ही आनंदात आहोत दोघे मैत्रिणीचे. खूप आनंदात आहोत. अशीच आमची मैत्री घट्ट राहू दे. त्याने जात असताना लोकंसुद्धा आम्हाला म्हणतात किती मैत्री माहीत नसणाऱ्यांनी पण म्हणतात मैत्री. कारण रोज बघतात ना. पण आम्ही कशी हे नाही काय ते किती मैत्री तुमची किती मैत्री तुटणार पण आम्ही कधीच तुटायला देणार नाही मैत्री. भाजीवाले पण सांगतात हो मैत्रिणी खूप आहेत. मग तुमची जोडी दोघांची सावंतवाडीत हिट झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हिट झाली आणि याच्या पुढे घट्ट राहू दे अशी मला हे आहे. तुमच्या काळातली मैत्री कशी होती? म्हणजे आज जेनझीची पिढी आहे आणि आजच्यातला आणि त्यावेळेतला बराचसा असा फरक जाणवतो. मग त्यावेळेचे काय किस्से होते? पहिलेची मैत्री म्हणजे जीवाला जीव देणं, एखादं संकट आलं तर त्याला मदत करणं. पण आत्ताची मैत्री अशी आहे की फक्त कामापुरती. तू पैसा दिला, खायला दिलं तेवढीच मैत्री. पण ज्या वेळेला खरी गरज असते एका मित्राला त्यावेळेला तो मित्रच गायब असतो. ही मैत्री पहिलेची आणि आताची खूप फरक आहे. पहिलेची मैत्री म्हटलं जीवाला जीव देणं, काही झालं की धावून येणं संकटात. आणि काही कारणा माझ्यावरूनच मी सांगते, आमची मैत्री अगदी 4-5 वर्ष झाले पण आम्ही जीवाला जीव देऊ इतकी मैत्री आमची आहे. म्हणजे तिच्या घरातले आणि माझ्या घरातले असं मला वेगळं नाही. मी त्यांची मानस बहीण मानस कन्याच मानते. हीच मैत्री आहे. एकामेकाला मदत करणं हीच मैत्री. आणि आत्ता जी मैत्री आहे ती फक्त कामापुरती आहे. मला तर असं वाटतं की कामापुरती. काम नाही झालं एखाद्या वेळेला त्याचं मन दुखवलं गेलं की ती मैत्री नाही. आणि तेवढ्यावरून खुन्नस धरून काहीतरी मारलं जातं किंवा त्यांच्यात वाद होतात किंवा तेवढं मनात ठेवलं जातं. ही मैत्री अशी नको आहे. मैत्री म्हणजे जीवाला जीव देणं, संकटात येणं. आणि महत्त्वाचं म्हणजे काही अडचण आली की अपरात्रीसुद्धा आपण जाऊ शकतो आणि येऊ शकतो. आणि आमची मैत्री शेवटपर्यंत जावी हीच इच्छा आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे मैत्री दुरावत चालली आहे. काय वाटतं याबद्दल? आठवड्यातनं 1 दिवस तरी मैत्रीसाठी काढला पाहिजे आणि तो आम्ही काढतो. मुलांचा काही विचार नाही करत पण आम्ही संडे सॅटरडे कुठंतरी जाऊन येतो काहीतरी बाहेर. पण वेळ काढला पाहिजे मैत्रीसाठी हे नक्की. आणि आत्ताची मुलं फक्त मैत्री म्हणजे काय एन्जॉय, ड्रिंक घेणं, मित्र मैत्रिणी हेच.
पण पहिलेची मैत्री अशी होती की कुठंतरी बागेत गेलं की सुखादुःखाच्या गोष्टी बोलत होतो. आता तसं नाही. आता फक्त मैत्री म्हणजे पार्टी, हाच उद्देश असतो मैत्रीचा. संकट काळात तुम्हाला मित्रांनी कशी साथ दिली? अगदी म्हणजे सांगू शकत नाही शब्दात, पण ती माझ्या पाठीशी आईसारखी असते. पण सांगू शकत नाही, मी शब्दच नाही आहे, पण माझी आणि तिची मैत्री अशी आई वडिलांसारखी ती माझ्या मागे असते. शाळेतली मैत्री कशी होती आणि शाळेत जे तुमचे मित्र तुमच्यासोबत होते ते आत्ताही तुमच्यासोबत आहेत का? नाही, सगळे आता वेगळे झालेत. म्हणजे 10वीपर्यंत सगळे सोबत होते, नंतर कॉलेजला वगैरे गेले आणि म्हणजे सगळे आपापल्या त्यांनी साईड चूज केली. शाळेमध्ये होतं तेव्हा वेगळी मजा होती. म्हणजे लास्ट बेंचर्सची आमची सगळी टीम होती आणि म्हणजे ते दिवसच वेगळे होते. त्या दिवसांबद्दल आता आठवले तरी डोळ्यात कधी कधी पाणी येतं. आणि लास्ट बेंचवरचे किस्से काय आहेत? काय काय करायचं? लास्ट बेंचवर बसून शिक्षकांची कळ काढायची. म्हणजे खूप असे हे होतं, आम्ही मस्ती करत होतो. सगळ्या शिक्षकांचं आमच्यावरच लक्ष असायचं. असे 4 जणच होतो आम्ही. माझं शिक्षण मुंबईलाच झालं आहे, भांडूपमध्ये. आता मित्रांच्या गँगमधला असा एक कोणीतरी नक्की असतो जो शाळेत लेट येतो, म्हणजे शाळेत किंवा कॉलेजवर लेट येतो. असा कोण मित्र होता लेट येणारा? होता, एकच मित्र होता. प्रवीण बनकर म्हणून नाव होतं त्याचं. तो नेहमी शाळेच्या गेटच्या बाहेर दिसायचा आम्हाला प्रार्थनेच्या वेळी. आणि म्हणजे तो जरा वेगळाच होता, लेट यायचा. त्याला बोलवायला जरी गेलं तरी तो बोलायचा की मागून येतो, तुम्ही पुढे व्हा. कॅन्टीनमधले काय किस्से आहेत तुमचे? असे काही असतील ना? कॅन्टीनमध्ये म्हणजे मुलींची मस्ती करणं वगैरे. आणि कधी कधी आम्ही बिल पे केल्याशिवाय पळायचो आणि मग एकावरच पडायचं सगळं. आणि तो मग मागून येऊन शिव्या घालायचा. कोण होता तो मित्र खास असा मग बिल पे करणारा प्रत्येक वेळी? सुमित म्हणून आहे, सुमित रोकडे म्हणून आहे, मुंबईचाच होतो. पण तोच दर टाईमला बिल पे करून मग मागून येऊन हे करायचं. तुझी खास मैत्रीण कोण आहे आणि तुझी आणि तिची पहिली भेट केव्हा झाली? खरं तर सगळ्यात आधी सगळ्यांका मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असं बघू गेलं तर माझी जवळची मैत्रीण उतलास तर अशी कोण नाही. शक्यतो लहानपणापासून होणार गेलास तर माझी एक आई माझी खरी मैत्रीण असा. कारण की एक सुखादुःखाच्या टायमिंगला खरं तर गरज असतात ती म्हणजे आपण एका मैत्रिणीची. तर ती मैत्रीण मी माझ्या स्वतः आईमध्ये बघते. कारण की शालेय जीवन संपला की थोडे म्हणजे आपण लांब होतो, पण काही वेळा लांब असलेल्या मैत्री पण टिकाण येतात जर टिकाची असली तर. पण आई माझी कायमची सोबत असतात, त्यामुळे सगळ्यात जास्त जवळची माझी मैत्रीण ती असा असं मी म्हणतोय. आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त आम्ही सर्वांकडून मैत्रीविषयीच्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या. काहींनी त्यांच्या आयुष्यातली खरी मैत्री त्याचे किस्से उलगडून सांगितले. त्यांची पहिली भेट कशी झाली हेही सांगितलं. पण बदलत्या व्यस्त जीवनशैलीमध्ये मित्र मित्रांपासून दुरावत चालला आहे. आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण आपल्या मित्राला मेसेज करायला कुणालाच वेळ नाही. त्यामुळे अशा काळात मित्रांशी बोललं पाहिजे. मित्रांशी आपसूक विचारणा करणं ही आपली जबाबदारी आहे. नाहीतर एक दिवस असा येतो की आपण व्हॉट्सॲपचा स्टेटस स्क्रोल करत राहतो आणि तिथे आपल्या मित्राचा फोटो आपल्याला दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं भावपूर्ण श्रद्धांजली. हा दिवस जर आपल्या आयुष्यात यायचा नसेल ना, तर आपण आपल्या मित्रांशी संवाद साधायला हवा, त्यांच्याशी 2 शब्द बोलले पाहिजेत. म्हणूनच कवी विश्वास असं लिहितो कि बात करो रूठे यारों से सन्नाटों से डर जाते हैं. बात करो रूठे यारों से सन्नाटों से डर जाते हैं. प्यार अकेले जी सकता है, दोस्त अकेले मर जाते हैं. त्यामुळे या मैत्री दिनानिमित्त फक्त ह्याच दिवशी मित्रांशी संवाद साधू नका. तुमच्या दुरावलेल्या मित्रांशी इतरही वेळी संवाद साधा आणि मैत्री अशीच जपा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल दहीबावकरसह मी अनुजा कुडतरकर, कोकण 7 लाईव्ह.